आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। टाकळी येथील अज्ञात महिलेच्या खुनाचा छडा, पती आणि सासऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक। मिरज तालुक्यातील टाकळी येथील ऊसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे। कौटुंबिक वादातून पतीने आपल्या वडिलांच्या मदतीने पत्नीचा गळा ओढून खून केल्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासऱ्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेऊन अटक केली आहे। घटनेची पार्श्वभूमी अशी: दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी टाकळी ते मल्लेवाडी रोडवरील कुमार पाटील यांच्या ऊसाच्या शेतात एक अनोळखी स्त्रीचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता। मृतदेहाची अवस्था इतकी भीषण होती की ओळख पटवणे कठीण झाले होते। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुबगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते। तपास पथकाने घटनास्थळाचा सूक्ष्म तपास केला असता तिथे पुणे ते मिरज प्रवासाचे रेल्वे तिकीट सापडले। हे तिकीट 16 डिसेंबर 2025 रोजीचे होते। पोलिसांनी मिरज रेल्वे स्टेशनजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मृत महिलेने परिधान केलेली साडी आणि शाल घातलेली एक महिला 2 पुरुषांसोबत दिसून आली। तपासादरम्यान स्टेशन परिसरातील एका चिक्की विक्रेत्याने आणि रिक्षा चालकाने या तिघांना ओळखले। आरोपींकडे पैसे नसल्याने त्यांनी चिक्की विक्रेत्याच्या फोनपेवर नातेवाईकांकडून 3000 रुपये मागवून घेतले होते। याच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचे मोबाईल नंबर मिळवले, ज्याचे लोकेशन उत्तर प्रदेशातील जौनपूर आणि हरियाणातील रोहतक येथे दिसून आले। सांगली पोलिसांनी 2 पथके तयार करून उत्तर प्रदेश आणि हरियाणा गाठले। तिथून आकाश उर्फ विशाल दीनदयाळ यादव वय 24 आणि त्याचे वडील दीनदयाळ रामवाली यादव वय 55 यांना ताब्यात घेतले। सखोल चौकशीत आकाशने गुन्ह्याची कबुली दिली। मृत महिला ही आकाशची पत्नी नीतू उर्फ शालिनी यादव होती। तिने पतीच्या कुटुंबाविरुद्ध उत्तर प्रदेशातील चंदबक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। तो वाद मिटवून तिला सोबत नेण्याचे नाटक करून आरोपींनी तिला रेल्वेने मिरजला आणले। 16 डिसेंबरच्या रात्री रिक्षाने टाकळी येथे नेऊन ऊसाच्या शेतात तिथेच शालने गळा ओढून खून केला आणि तिचा मृतदेह तिथेच टाकून आरोपी पुन्हा उत्तर प्रदेशला पळून गेले। या कामगिरीत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, अजित सिद व त्यांच्या पथकाने अत्यंत चाणाक्षपणे तपास करून 10 दिवसात गुन्ह्याचा छडा लावला। आरोपींना 3 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत।